हॅलो एव्हरीवन, टार्गेट सीईटी 2026 डेली सीईटी विथ नंदू सर मॅथमॅटिक्स या सिरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव नंदकिशोर उपमा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स. ओके, ठीक आहे, चलो शॉर्ट अँड स्वीट. तर त्याच्या आधी आपण काय करून घेऊ, क्विक रिव्हिजन घेऊन घेऊ. क्विक रिव्हिजन नंतर आपण आपल्या क्वेश्चन चालू करू. तर क्विक रिव्हिजन मध्ये आपण डेरिव्हेटिव्ह पाहणार होतो. तर सगळेचे सगळे डेरिव्हेटिव्ह मी या साईडनं म्हणतो, तुम्ही त्या साईडनं म्हणा, एकदम फास्ट मध्ये आपण घेऊ. ओके, पहिले एकूणच पाहू द्या. ओके, ठीक आहे, चला पहा. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज इक्वल टू 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ x इक्वल टू 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर n इक्वल टू n x टू द पॉवर n minus 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर x इक्वल टू e टू द पॉवर x, डेरिव्हेटिव्ह ऑफ a टू द पॉवर x इक्वल टू a टू द पॉवर x into log a, डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इक्वल टू 1 upon x, डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x इक्वल टू cos x, डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x इक्वल टू minus sin x, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x इक्वल टू sec square x, डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x इक्वल टू minus cosec square x, डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x इक्वल टू sec x into tan x, डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec x इक्वल टू minus cosec x into cot x. इज इट? त्यानंतर u by v आणि u into v तुम्हाला येते बघ. ओके, पुढे इनवर्स वाले डेरिव्हेटिव्ह. इनवर्स वाले कुठले वाले? तर साइन इनवर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय असते? 1 upon अंडर रूट ऑफ 1 minus x square. cos इनवर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह असते -1 upon अंडर रूट ऑफ 1 minus x square. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स ऑफ x इक्वल टू 1 upon 1 plus x square. डेरिव्हेटिव्ह ऑफ cot इनवर्स ऑफ x इक्वल टू -1 upon 1 plus x square. डेरिव्हेटिव्ह ऑफ sec इनवर्स ऑफ x इक्वल टू 1 upon x अंडर रूट ऑफ x square minus 1 and डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec इनवर्स ऑफ x इक्वल टू -1 upon x अंडर रूट ऑफ x square minus 1. हे सगळेचे सगळे डेरिव्हेटिव्हची झाली रिव्हिजन. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह मध्ये टॉपिक किती होते? तर सर 5 ते 6 टॉपिक होते. डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन, इम्प्लिसिट फंक्शन, लॉगरिथमिक डिफरन्शिएशन, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह अँड nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह एवढे होते. तर वर्ड्स विच मोटिवेट यू मध्ये काय आहे आपल्याकडे ते आधी पाहून घेऊ. किंवा कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कधीच कारण सांगत नाहीत. जर तुम्हाला काही करायचं असेल, समजा मनापासून करायचं असेल, तर माणूस कुठलंच कारण सांगत नाही, ते गोष्टी करतेच. जर करायचंच नसेल तर 1756 कारण असतात सांगायला, की बुवा हेच आहे, तेच नाही आहे, असंच आहे, तसंच आहे, हेच आहे, तेच आहे. तर भाऊ, करायचं असेल तर बिलकुल गोष्टी सुरू करा. हळूहळू करता करता गोष्टी इम्प्रूव्ह होतात, गोष्टी चांगल्या होतात. टेन्शन घेऊ नका. मी जेव्हा युट्यूब चॅनल चालू केलं होतं तर तेव्हा मला काहीच माहित नव्हतं काय करावं लागते, कसं करावं लागते. बस केलं, करायचं होतं म्हणून करून टाकलं. बिलकुल टेन्शन घ्यायचं काम नाही. हळूहळू गोष्टी इम्प्रूव्ह झाल्या. व्हाईट बोर्ड वरून आपण डिजिटल बोर्ड वरती आलो. सध्या रेकॉर्डेड लेक्चर आहे, तर रेकॉर्डेड लेक्चर वरून आपण लाईव्ह वरती जाऊ. टेन्शनचं काम नाही, लवकरात लवकर जाऊ. तर हळूहळू गोष्टी इम्प्रूव्ह होतात. तर करणं सुरू करा, फक्त बाकी लोड घेऊ नका. 1 मिनिट थांबा, फक्त पंखा लावतो आणि आपलं क्वेश्चन सुरू करू. तिथपर्यंत सुरू करा क्वेश्चन. ओके, चलो पहा, लक्ष द्या. काय म्हणते प्रॉब्लेम 26 नंबरचा. इफ y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2 रेस्ट टू द पॉवर x प्लस 1 अपॉन 1 प्लस 4 रेस्ट टू द पॉवर x, असं काहीतरी आपल्याकडे क्वेश्चन. तर सिंपल आहे भाऊ, कसा सॉल्व्ह करायचा? काहीच नाही सर. एक मिनिट. ओके, चलो, हो गया. चला, कसा करायचा? काहीच नाही, एकदम सिंपल क्वेश्चन आहे सर, एकदम सिंपल क्वेश्चन. कसा सिंपल क्वेश्चन आहे पहा. थोडंसं सिम्प्लिफिकेशन महत्वाचं आहे या क्वेश्चन मध्ये, बाकी काहीच नाही आहे. सिम्प्लिफिकेशन करायचं असेल तर काय करसान? y इज इक्वल टू आपल्याकडे आहे tan इनवर्स ऑफ. मग पहा, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. कुठला फॉर्म्युला आहे? a रेस्ट टू द पॉवर m टू द पॉवर n. याला लिहू शकतो आपण a टू द पॉवर m प्लस n, असं लिहू शकतो. सॉरी, हा नाही आहे. होऊन करायला. ओके, दम धरा पहा. a रेस्ट टू द पॉवर m मल्टिप्लाइड बाय a रेस्ट टू द पॉवर n, याला लिहू शकतो आपण a रेस्ट टू द पॉवर m प्लस n, असं लिहू शकतो, है ना. म्हणजे काय, बेस सेम असला तर बेस एकच वेळेस घ्यायचा, पॉवरची ऍडिशन करायची. जर पॉवरची ऍडिशन असेल तर याला आपण उलटही लिहू शकतो. मग त्याला आपण असं उलट लिहू. म्हणजे पहा, इथं काय, बेस एक वेळेस आहे, पॉवरची ऍडिशन म्हणजे याला लिहू शकतो 2 रेस्ट टू द पॉवर x इंटू 2 रेस्ट टू द पॉवर 1 अपॉन खाली 1 मायनस जसाचा तसा. भाऊ, 4 कितीचा स्क्वेअर आहे सर? 2चा स्क्वेअर आहे. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो काय, पहा, 2 रेस्ट टू द पॉवर x याचा होल स्क्वेअर. पहा, 2 मिनिटं काय, 2 रेस्ट टू द पॉवर x याचा होल स्क्वेअर, याला असं लिहू शकतो आपण. सरळ सांगतो, सरळ पहा. इथं आहे 4 रेस्ट टू द पॉवर x. या 4 ला लिहू शकतो आपण 2 मल्टिप्लाइड बाय 2 रेस्ट टू द पॉवर x. सॉरी, या 4 ला लिहू शकतो आपण 2चा स्क्वेअर आणि टू द पॉवर x जसाचा तसा. मग हे पॉवर एक्सचेंज करू शकतो. म्हणजे इथे ना 2 रेस्ट टू द पॉवर x आणि हा वरती स्क्वेअर जसाचा तसाच. ह्या अशा गोष्टी ह्या होणार आहेत. तरी आपण असं केलं. मग सरळ पहा, इथं टॅन इनवर्स काय बनला? हा 2 टू द पॉवर 1 2च राहते. म्हणजे 2 जसाचा तसा. इथं आलं 2 रेस्ट टू द पॉवर x अपॉन 1 मायनस इथं आलं 2 रेस्ट टू द पॉवर x याचा होल स्क्वेअर. सबस्टिट्यूट करा. काय सबस्टिट्यूट करसान? पुट सर 2 रेस्ट टू द पॉवर x इक्वल टू टॅन थिटा मी पुट केला. देन थिटाची व्हॅल्यू येणार टॅन इनवर्स ऑफ 2 रेस्ट टू द पॉवर x जसाचा तसा. देअरफॉर सर जर आपण पुट केला तर कशाचा फॉर्म्युला बनते पहा. टॅन इनवर्स ऑफ इथं बनला 2 टॅन थिटा अपॉन खाली येणार 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजे कशाचा फॉर्म्युला? टॅन 2 थिटाचा. इथे येणार टॅन इनवर्स ऑफ टॅन 2 थिटा. पहा, हा टॅन इनवर्स कॅन्सल आला आपल्याकडे, फक्त 2 थिटा. है ना. 2 थिटा जर आलाच, पण 2 थिटा कुठे अप्लाय करतात? सर सिंपल आहे, थिटाची व्हॅल्यू आहे आपल्याकडे टॅन इनवर्स ऑफ 2 रेस्ट टू द पॉवर x. मग काहीच नाही,
अरे 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 ओके ठीक आहे पहा. देअरफॉर y इज इक्वल्स टू 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ 2 रेस्ट टू द पॉवर एक्स. टॅन इनवर्स ऑफ 2 रेस्ट टू द पॉवर एक्स. घ्या डेरिव्हेटिव्ह याचा. इथे येणार dy बाय dx इज इक्वल्स टू 2 मल्टिप्लाइड बाय टॅन इनवर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस एक्स स्क्वेअर. इथे मग 1/1 प्लस एक्स. एक्सच्या ठिकाणी आहे 2 रेस्ट टू द पॉवर एक्स. 2 रेस्ट टू द पॉवर एक्स आहे ना. 2 रेस्ट टू द पॉवर एक्स याचा होल स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ 2 रेस्ट टू द पॉवर एक्स. ओके पहा 2 मल्टिप्लाइड बाय 1/1 प्लस आता पहा 2 रेस्ट टू द पॉवर एक्स. आपण काय केलं होतं, हा जो 4 रेस्ट टू द पॉवर एक्स आहे याला लिहिलं होतं आपण 2 रेस्ट टू द पॉवर एक्स त्याचा होल स्क्वेअर. म्हणजे याला पुन्हा तसं लिहिता येते म्हणजे 1 प्लस 4 रेस्ट टू द पॉवर एक्स. आता अपॉन मध्ये 1 प्लस 4 रेस्ट टू द पॉवर एक्स वाले किती ऑप्शन आहेत तर सगळेच आहेत. हा सोडून नन ऑफ दिस सोडून ठीक आहे आपण समोर सॉल्व्ह करू. मग पहा पुढे इंटू ए टू द पॉवर एक्सच्या फॉर्मॅटमध्ये ए टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह असते ए टू द पॉवर एक्स इंटू लॉग ए. म्हणजे इथे ना 2 रेस्ट टू द पॉवर एक्स इंटू इथे ना लॉग 2. ओके आता पुढे पाहू. आता पहा दिसते कसं हा 2 इंटू 2 रेस्ट टू द पॉवर एक्स इंटू लॉग 2 जसा तसा. मी काय करतो फक्त 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 हा एक मिनिट काय हा हे मल्टिप्लिकेशन मध्ये हा लॉग 2 समोर लिहितो. पहा हा लॉग 2 घेतला मी समोर इंटू 2 रेस्ट टू द पॉवर एक्स जसा तसा 1 प्लस 4 रेस्ट टू द पॉवर एक्स जसाचा तसा. पहा पुढे जर आपण पाहिलं तर 2 इंटू लॉग 2 पहा एम इंटू लॉग एन या फॉर्मॅटमध्ये आहे. म्हणजे हा वरती जाणार पॉवर मध्ये. म्हणजे काय होणार लॉग 2 टू द पॉवर 2 म्हणजे लॉग 2 चा स्क्वेअर म्हणजे येणार लॉग 4. इथे कसं होणार पहा 2 इंटू सॉरी इथे येणार 2 रेस्ट टू द पॉवर एक्स जसाचा तसा. इथे येणार सर लॉग 2 आणि हा पॉवर मध्ये जाणार म्हणजे वरती येणार अपॉन खाली 1 मायनस 1 प्लस 4 रेस्ट टू द पॉवर एक्स जसाचा तसा. इथं 2 रेस्ट टू द पॉवर एक्स पहा 2 चा स्क्वेअर होते 4 म्हणजे इथे येणार लॉग 4 अपॉन 1 प्लस 4 रेस्ट टू द पॉवर एक्स जसाचा तसा. म्हणजे 2 रेस्ट टू द पॉवर एक्स इंटू लॉग 4 अपॉन 1 प्लस 4 रेस्ट टू द पॉवर एक्स. 2 रेस्ट टू द पॉवर एक्स इंटू लॉग 4 ऑप्शन नंबर सी. ओके चलो चलो 26 झाला. 27 पहा 27 नंबरचा क्वेश्चन पाहून घ्या. एक वेळेस क्वेश्चन व्यवस्थित पाहून घ्या. 27 नंबरचा हा जर क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करत बसले सीईटी मध्ये तर भाऊ पाप नाही महापाप आणि महाभयंकर पाप करून राहिले. आणि याच्यासाठी माहिती आहे एक वेगळ्या टाईपची सजा आहे. तुम्ही नरकात जर जासाल ना पाप केले की माणूस नरकात जात असते. नरकात जर गेले की नाही वेगळ्या टाईपची सजा आहे. ते सजा ते सजा आहे ना त्याच्या साईडनं जो सजा देणार आहे त्या साईडनं मीच बसेल राहील की बोलायला स्पेशल 2 वेळेस ते असते ना ते याच्यातून काढतात कढईमधून काढतात ना गरम तेलाच्या 2 वेळेस शिल्लक काढा मी सांगेन. कारण की हा क्वेश्चनच नाही सॉल्व्ह करायचा. हा क्वेश्चन डायरेक्ट करायचा. कसा करायचा ते सांगतो पहा. अशा टाईप पहा क्वेश्चन नंबर 8 आहे हा एक्झरसाइज 1.2 की 1.3 मध्ये. आता 1.2 मध्ये क्वेश्चन नंबर 8 एक्झॅक्ट असेच क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये. कसं करायचं पहा. बाहेर कॉस इनवर्स आहे खाली काहीतरी आहे पहा. आपण काय करत होतो याचा बेस वाटून देत होतो मग काहीतरी सबस्टिट्यूट करत होतो कॉस ऑफ ए प्लस बी मध्ये किंवा कॉस ऑफ ए मायनस बी साइन ऑफ ए प्लस बी किंवा साइन ऑफ ए मायनस बी मध्ये बसत होता. ह्या गोष्टी करत होतो. काहीच नाही सिंपल पाहायचा. इथं जो व्हेरिएबल असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आता इथं व्हेरिएबल एक्स आहे एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येत असते 1 झाला आपलं ऑप्शन हे पटलं. याचा हा शॉर्टकट आहे टेन्शनचं काम नाही. ओके चलो 27 तर झाला भाऊ. 28 पहा टॅन इनवर्स आहे आतमध्ये 1 मायनस साइन एक्स अपॉन खाली आहे कॉस एक्स. तर मी तुम्हाला शिकवलं होतं पहा 1 प्लस साइन 2 थिटाला लिहू शकतो आपण डायरेक्ट कॉस थिटा प्लस साइन थिटा याचा होल स्क्वेअर आणि 1 मायनस साइन 2 थिटाला लिहू शकतो आपण कॉस थिटा मायनस साइन थिटा याचा होल स्क्वेअर. मग इथे अँगल डबल होता. जर मी हाफ घेतला 1 प्लस साइन थिटाला लिहू शकतो आपण कॉस थिटा बाय 2 मायनस साइन थिटा बाय 2 याचा होल स्क्वेअर आणि 1 मायनस साइन थिटाला लिहू शकतो सर आपण कॉस थिटा बाय 2 मायनस साइन थिटा बाय 2. इथं प्लस पाहिजेत काय इथं प्लस पाहिजे याचा होल स्क्वेअर. म्हणजे काय तर 1 मायनस साइन एक्स लिहू शकतो आपण कॉस एक्स बाय 2 मायनस साइन एक्स बाय 2 याचा होल स्क्वेअर. ओके हाफ अँगल मध्ये आलो. मग सर कॉस थिटाला आपण हाफ अँगल मध्ये एक्सपांड करू शकत नाही का. हो सर करू शकतो. कॉस 2 थिटा होता आपल्याकडे कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. मग कॉस थिटाला लिहू शकतो आपण कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय 2. निपटलो. चला घ्या करा एक्सपान्शन. पहा इथं काही मग y इज इक्वल्स टू हा टॅन इनवर्स जसाचा तसा याला लिहिता येते आपल्याकडे कॉस एक्स बाय 2 मायनस साइन एक्स बाय 2 याचा होल स्क्वेअर अपॉन मध्ये याला लिहिता येते आपल्याकडे कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय 2 जसाचा तसा. आपण हे लिहिलं. हे लिहिल्यानंतर आणखीन काय करता येते सर काही टेन्शन घेऊ नका. आणखीन आपण खाली जर पाहिलं तर हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये दिसते आणि ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर लिहू शकतो आपण ए मायनस बी ए प्लस बी ब्रॅकेटमध्ये. म्हणजे इथे येणार टॅन इनवर्स ऑफ इथं आला आपल्याकडे कॉस एक्स बाय 2 मायनस
साइन एक्स बाय टू याचा होल स्क्वेअर अपॉन ए मायनस बी आणि ए प्लस बी, म्हणजे इथे येणार कॉस एक्स बाय टू मायनस साइन एक्स बाय टू आणि इथे येणार कॉस एक्स बाय टू प्लस साइन एक्स बाय टू जसाचा तसा. पहा इथं वरचा स्क्वेअर आणि खालचं पूर्ण कॅन्सल, कारण की इथं स्क्वेअर मध्ये आणि इथे एक वेळेस आहे. म्हणजे राहिलं काय आपल्याकडे राहिलं सर टॅन इनवर्स ऑफ वरते राहिलं कॉस एक्स बाय टू मायनस साइन एक्स बाय टू अपॉन खाली राहिलं कॉस एक्स बाय टू प्लस साइन एक्स बाय टू जसाचा तसा. मी काय करतो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर ले कॉस एक्स बाय टू ने डिवाइड करतो, कारण की या पोझिशनने आपल्याला 1 पाहिजेत, कारण की बाहेर टॅन आहे, टॅनचा फॉर्म्युला आतमध्ये लागते. मग या पोझिशनला 1 पाहिजेत तर कॉस एक्स बाय टू ने या कॉस एक्स बाय टू ले साइन एक्स बाय टू ले या कॉस एक्स बाय टू ले या साइन एक्स बाय टू ले डिवाइड करतो. म्हणजे काय येणार आपल्याकडे पहा इथे येणार टॅन इनवर्स ऑफ कॉस एक्स बाय टू कॅन्सल आन्सर 1 मायनस साइन अपॉन कॉस होणार टॅन एक्स बाय टू अपॉन इथं 1 प्लस टॅन एक्स बाय टू. इथपर्यंत आपण आलो. इथपर्यंत आल्यानंतर पुढे काय होणार आणखीन सर पहा हा टॅन इनवर्स आहे. आता आतमध्ये मी काय करतो पहा इज इक्वल टू बाहेर टॅन इनवर्स 1 मायनस टॅन एक्स बाय टू अपॉन 1 प्लस 1 मल्टिप्लाइड बाय टॅन एक्स बाय टू जसाचा तसा. टॅन एक्स बाय टू जसाचा तसा म्हणजे काय केलं मी हा जो टॅन एक्स बाय टू आहे त्याला 1 ने मल्टिप्लाय करलं आणि 1 ले रिप्लेस करू शकतो आपण टॅन पाय बाय 4 न. टॅन पाय बाय 4 इज इक्वल टू 1 असते. 45 इज इक्वल टू हा टॅन इनवर्स जसाचा तसा इथं लिहिता येते आपल्याकडे टॅन पाय बाय 4 मायनस इथं लिहिता येते हा टॅन एक्स बाय टू जसाचा तसा अपॉन 1 प्लस टॅन पाय बाय 4 इंटू इथे येणार टॅन एक्स बाय टू जसाचा तसा. सिंपल आहे. कशात बसून राहिला सर टॅन इनवर्स हा आतमधला फॉर्म्युला टॅन ऑफ ए मायनस बीचा फॉर्म्युला. टॅन ऑफ ए मायनस बी असते टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी पा दिसते. म्हणजे इथं काय घेता येणार आपल्याला टॅन इनवर्स ऑफ आतमध्ये टॅन ऑफ ए मायनस बी म्हणजे पाय बाय 4 मायनस एक्स बाय टू जसाचा तसा. टॅन आणि टॅन इनवर्स कॅन्सल काय आला आपल्याकडे पाय बाय 4 मायनस एक्स बाय टू. डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर हा 0 कारण की कॉन्स्टंट आहे. मायनस साईन जशी तशी 1 बाय 2 घेतला समोर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे मायनस 1 बाय 2 आपला ऑप्शन असायला पाहिजे भाऊ. ऑप्शन नंबर डी. अरे ऑप्शन नंबर डी टेन्शनचं काम नाही. खाली वरती होते का हो का. चलो 28 झालं. 29 नंबरचा क्वेश्चन बिलकुल 29 नंबरचा क्वेश्चन एकदम सोपी. कारण सांगतो कारण की भाऊ हा डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये बसते. हाफ अँगल फॉर्म्युला कॉस 2 थिटाचे फॉर्म्युले आहे ना 4 असतात ना 4 आणि 4 8 आपण बनवले होते त्याच्यामध्ये बसते. ओके चलो मग काय लिहिता येईल पहा इज इक्वल्स टू हा टॅन इनवर्स अंडर रूट ऑफ 1 मायनस असला की साइन आणि प्लस असला की कॉस 1 मायनस कॉस 2 थिटा 2 साइन स्क्वेअर एक्स अपॉन इथे येणार 2 कॉस स्क्वेअर एक्स पहा हा 2 कॅन्सल साइन अपॉन कॉस टॅन टॅनचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे काय राहिलं इथं राहिलं टॅन इनवर्स ऑफ टॅन एक्स है ना. टॅन इनवर्स कॅन्सल एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 झालं निपटलं. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 ऑप्शन नंबर ए. चलो 29 झाला. 30 नंबरचा कॉट इनवर्स ऑफ टॅन एक्स अपॉन सेक एक्स मायनस 1. काहीच नाही सिंपल गोष्ट आहे. पहा हा डेरिव्हेटिव्ह आहे डी बाय डी एक्स इन ब्रॅकेट इथं कॉट आहे ना हा इथं काय कॉट इनवर्स हा कॉट इनवर्स जसा तसा टॅनले लिहू शकतो आपण साइन एक्स अपॉन कॉस एक्स अपॉन या सेकले लिहू शकतो आपण 1 अपॉन कॉस एक्स रेसिप्रोकल लिहिला -1 जसाचा तसा. ओके चलो पुढे हा डी बाय डी एक्स जसाचा तसा कॉट इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट साइन एक्स अपॉन कॉस एक्स जसाचा तसा साइन एक्स अपॉन कॉस एक्स जसाचा तसा याच्यात क्रॉस मल्टिप्लिकेशन इथे येईल 1 मायनस कॉस एक्स अपॉन खाली येणार कॉस एक्स. पहा इथं काय झालं हा कॉस एक्स कॅन्सल म्हणजे काय झालं आपल्याकडे डी बाय डी एक्स ऑफ कॉट इनवर्स ऑफ हा इनवर्स आहे आपला काय इथं राहिला आपल्याकडे फक्त साइन एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स साइन एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स एवढ्या गोष्टी राहिल्या. आता सर सिम्प्लिफिकेशन झालं. सिम्प्लिफिकेशन झाल्यानंतर बाहेर कॉट आहे आतमध्ये कॉट आला पाहिजेत काही लोड नका घेऊ कॉट आला पाहिजेत ना आपण. पहा आता डी बाय डी एक्स ऑफ डी बाय हा डी आहे आपला डी बाय डी एक्स ऑफ इथं आला आपल्याकडे बाहेर कॉट इनवर्स आहे बाहेर कॉट इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट आता साइन एक्स साइन 2 थिटाचा फॉर्म्युला असते 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा आणि इथं हाफ अँगल मध्ये काय येणार मग सर 2 साइन एक्स बाय 2 इथं एक्स आहे ना 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2. ओके हा हाफ अँगल मध्ये आला. 1 मायनस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला असते 2 साइन स्क्वेअर थिटा आणि 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला असते 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. इथं 1 मायनस कॉस एक्स त्याला लिहू शकतो आपण 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2 जसाचा तसा. हा 2 कॅन्सल साइन एक्स बाय 2 यातला स्क्वेअर कॅन्सल म्हणजे कॉस अपॉन साइन म्हणजे काय राहिला पहा डी बाय डी एक्स ऑफ
कॉट इनवर्स ऑफ, इथं होणार कॉट एक्स बाय टू, कारण की कॉस अपॉन साइन कॉट होते आणि एक्स बाय टू जसा तसा कॉट इनवर्स कॅन्सल, म्हणजे राहिला डी बाय डी एक्स ऑफ एक्स बाय टू, हा 1/2 काढला पुढे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, आन्सर आपलं 1/2. हे पटलं, आन्सर आपलं 1/2, ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट 31 नंबरचा, इफ y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 4x प्लस साइन इनवर्स ऑफ 4x इज इक्वल टू डी बाय dx. हा जरी क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करत बसले है ना, तर प्युअर पाप करून राहिली, आणि तुम्हाला सांगितलं जर पाप करत असताना तर नरकात जासा ना, नरकात आपली पुढची साईड न जाय, जो ते हे काढते ना तळण काढते की नाही, त्या साईड न जाय बिलकुल, त्याला म्हणता येईल 2 वेळेस काढा, कारण की भाऊ हा क्वेश्चन एकदम शॉर्टकटनं सॉल्व्ह होते. शॉर्टकट काय सर, साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू असते पाय बाय 2, सरळ सरळ आपण शिकलो होतो. आणि पाय बाय 2 कॉन्स्टंट आहे, तिथं व्हेरिएबल नाही, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असते. पा इथं सेम अँगल आहे, सेम अँगल है ना, साइन इनवर्स समोर घ्या किंवा कॉस इनवर्स समोर घ्या, काहीच फरक पडत नाही. म्हणजे इथं काय होणार, आन्सर याचा येणार पा साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स किंवा कॉस इनवर्स ऑफ एक्स प्लस साइन इनवर्स ऑफ एक्स येणार पाय बाय 2. पाय बाय 2 चा आन्सर 0, म्हणजे डेरिव्हेटिव्ह त्याचा 0. ओके, ऑप्शन नंबर ए. हा चलो नेक्स्ट पा, हा क्वेश्चन लय कामाचा आहे, कारण सांगतो. इथं या क्वेश्चन मध्ये काय पा, हा बसते कशात, हा या फॉर्म्युल्यामध्ये बसते. कुठल्या सर, तर टॅन इनवर्स ऑफ ए प्लस टॅन इनवर्स ऑफ बी इज इक्वल्स टू बनते टॅन इनवर्स ऑफ ए प्लस बी अपॉन 1 मायनस ए इंटू बी, जसाचा तसा याच्यामध्ये बसते सर. मग इथं आहे काय, इथं सर पा हा जो फॉर्मॅट आहे हा इथं प्रेझेंट आहे, हा इथं प्रेझेंट आहे, आपल्याला या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. तर मग इथं काय पाहिजे, त्या पोझिशनला 1 पाहिजेत, आहे 1, टेन्शनचं काम नाही, डायरेक्ट पा. आणि इथं ए प्लस बी, ए बीचं मल्टिप्लिकेशन पहा, ए प्लस बी 3 प्लस एक्स आणि 3 मल्टिप्लाइड बाय एक्स, मल्टिप्लिकेशन आहे, डायरेक्ट बसला. काय येणार मग इथं, वाय इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ 3 प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स. आता डेरिव्हेटिव्ह घ्या, डी वाय बाय डी एक्स, याच्यासोबत व्हेरिएबल नाही, कॉन्स्टंट आहे, आन्सर 0, प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे फायनल आन्सर 1/1 प्लस एक्स स्क्वेअर नि पटलं. हा स्क्वेअर आहे आपला काय, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, ऑप्शन नंबर सी. चलो पुढे पहा, किती नंबर, 33 नंबरचा क्वेश्चन. सेम टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय मध्ये बसते, पण काय आपली कंडिशन आहे की बुवा या पोझिशनला 1 पाहिजेत. मग इथं 1 आणू आपण. मग काय करतो, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 3 न डिवाइड करतो. मग इथं काय येणार, इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, इथे येणार 4/3 प्लस 3/3 इंटू टॅन एक्स अपॉन, खाली पण येणार 3/3 मायनस 4/3 इंटू टॅन एक्स ॲज इट इज. मग पुढे गेलो आपण समजा, तर इथं येणार टॅन इनवर्स पहा 4/3 जसाचा तसा प्लस 3 कॅन्सल, इथे येणार फक्त टॅन एक्स अपॉन, खाली हा 3 कॅन्सल, इथं 1 मायनस 4/3 इंटू टॅन एक्स जसाचा तसा. म्हणजे बसलं कशात, हे पहा हे बसलं, हे बसते कशात, टॅन इनवर्स ऑफ ए प्लस बी मध्ये पहा, कारण की 4/3 प्लस म्हणजे हा ए आणि हा बी ऍडिशन मध्ये नाही, इथं मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत. म्हणजे इथे येणार टॅन इनवर्स ऑफ 4/3 प्लस टॅन इनवर्स ऑफ, इथं आहे आपल्याकडे टॅन एक्स. आता याचा विचार करूच नका, हे आन्सर 0 येते, कारण की व्हेरिएबलच नाही. पहा टॅन इनवर्स टॅन कॅन्सल, इथं आलं फक्त एक्स, आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह असते 1 पॉवर ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर ए 1. ओके चलो 33 झाले आपले. आणखीन 7 क्वेश्चन करायचे आहेत आपल्याला, 7 क्वेश्चन. पहा हा क्वेश्चन बी त्याच क्वेश्चन मध्ये बसते. काय करावं लागते सर, पहा वरती एक्स आहे, खाली 12x स्क्वेअर आहे, मग याला ऍडजस्ट करावं लागते 12x स्क्वेअरले. आता हा जो 12x आहे इथं 12x स्क्वेअर, 12x स्क्वेअर, जर मी काय केलं समजा पहा 4x मल्टिप्लाइड बाय 3x, 4 3 किती होतात 12, आणि x मल्टिप्लाइड बाय x स्क्वेअर काय होते, तर x स्क्वेअर होते. ओके, म्हणजे आता आणखीन जर पाहिलं 4x मायनस 3x जर घेतलं तर फक्त x राहते, 4तून 3 गेले 1 राहते, म्हणजे हे ऍडजस्टमेंट बसते. इथे येणार d बाय dx ऑफ, इथं आहे आपल्याकडे टॅन इनवर्स ऑफ, इन ब्रॅकेट या x ले लिहू शकतो आपण 4x मायनस 3x अपॉन 1 प्लस पहा 4x मल्टिप्लाइड बाय 3x नि पटलं, झालं. टॅन वाटून द्या, पहा d बाय dx जसाचा तसा आहे, इन ब्रॅकेट इथे येणार टॅन इनवर्स ऑफ 4x मायनस टॅन इनवर्स ऑफ 3x. आता पहा मधात सबस्ट्रॅक्शन आहे, सबस्ट्रॅक्शन वाले किती ऑप्शन आहेत ते पहा पहिले. तर मधात सबस्ट्रॅक्शन वाले आपल्याकडे सर 1 2 ऑप्शन आहेत, 2 नाही आहेत, हे नाही आहे, हे नाही आहे, हे कटले. सक्सेस रेट विल बी 50%. त्यानंतर पहा आता डेरिव्हेटिव्ह घेऊ, सिंपल डेरिव्हेटिव्ह आहे. टॅन इनवर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह असते 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, इथं 4x आहे, म्हणजे 1/1 प्लस 4x स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर 16, x चा स्क्वेअर x स्क्वेअर इंटू पहा 4x कंपोजिट डेरिव्हेटिव्ह, तर 4x चा डेरिव्हेटिव्ह 4, मायनस साइन जशीची तशी, इथे येणार 1/1 प्लस 9x स्क्वेअर, आणि 3x चा डेरिव्हेटिव्ह 3, 4 1 4, म्हणजे 4/1 प्लस 16 x स्क्वेअर मायनस 3 1 3/1 प्लस 9x स्क्वेअर. झालं नाही पटलं, बरोबर. ऑप्शन नंबर डी, ऑप्शन नंबर डी हे पटलं. काय लोड आहे, चला पुढे.
34 झाला. 35 नंबरचा क्वेश्चन. आता 35 नंबरचा क्वेश्चन थोडाफार ऍडजस्ट करायला लागते. आता हा बसते कशात ते पाहा लागेल आपल्याला. बाहेर सेक इनवर्स आहे, आतमध्ये काय आहे तर सेकचा रेसिप्रोकल होत असते कॉस. मग रेसिप्रोकल करून टाकू सर्वात आधी. म्हणजे इथं काय होणार, सगळ्यात पहिले कॉस इनवर्स आतमध्ये 1 - 4x² अपॉन खाली आला 1 + 4x². ओके. त्यानंतर 4x² ला आपण असं लिहू शकतो का, 2x याचा होल स्क्वेअर. जर आपण याला सॉल्व्ह केलं तर पहा 2चा स्क्वेअर येते 4 आणि x चा स्क्वेअर x² ॲज इट इज. आलो आपण त्याच ठिकाणी. म्हणजे इथं येणार कॉस इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 1 - 2x याचा होल स्क्वेअर अपॉन 1 + 2x याचा होल स्क्वेअर असं आलं. मग सबस्टिट्यूट पुट काय तर 2x = tan थिटा आणि थिटा = tan इनवर्स ऑफ 2x आपण पुट केलं. देअरफॉर काय येणार इथं, कॉस इनवर्स ऑफ 1 - tan स्क्वेअर थिटा अपॉन 1 + tan स्क्वेअर थिटा. सर कशाचा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आहे cos 2 थिटाचा. म्हणजे इथं काय कॉस इनवर्स ऑफ cos 2 थिटा. पहा कॉस इनवर्स कॅन्सल राहिला 2 थिटा फक्त. काय राहिला आपल्याकडे 2 थिटा आणि 2 × थिटाची व्हॅल्यू काय आपल्याकडे, थिटा आहे आपल्याकडे tan इनवर्स ऑफ 2x. tan इनवर्स ऑफ 2x आहे. डेरिव्हेटिव्ह घ्या 2 ॲज इट इज. tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 + x². 2चा स्क्वेअर 4 आणि इथं x² × 2x चा डेरिव्हेटिव्ह 2. 2 × 2 = 4 म्हणजे इनवर्स 4/1 + 4x². पहा ऑप्शन नंबर 4/1 + 4x². ऑप्शन नंबर अरे यार बरोबर आहे. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. टेन्शनचं काम नाही. बरोबर आहे. चलो नेक्स्ट 35 झाले. किती वेळ झाला ते पाहू द्या. वेळ किती झाला, 21 मिनिटं. ओके, काही लोड नाही आहे, चालू आहे आपला. ओके पाहू क्वेश्चनचा आन्सर तुम्ही फेकून मारा. मी या क्वेश्चनचा आन्सर देत नाही, कारण की असे आपण 2-3 क्वेश्चन सॉल्व्ह केले. याचा आन्सर तुम्हाला फेकून मारा. ऑप्शन कमेंट बॉक्समध्ये सगळ्याचा आलंच पाहिजे. चलो नेक्स्ट 36, 37, 37, 37. ओके ठीक आहे 37. काही लोड नाही आहे. पहा अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये करा काय लागते. सिंपल गोष्ट आहे. हा जो आहे ना, इथं एक वेळेस 1 ऍड करायचा, एक वेळेस 1 सबट्रॅक्ट करायचा, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी होतील. पहा मी डायरेक्ट y म्हणून क्वेश्चन घेतो. इथं d/dx आहे, तरी बिन y = इथं हा tan इनवर्स. इथं काय आला आपल्याकडे 5x + 1 अपॉन एक वेळेस 1 ऍड केला, एक वेळेस सबट्रॅक्ट केला, +3 - x - 6x² ॲज इट इज. पहा इथं हा tan इनवर्स ॲज इट इज 5x + 1 अपॉन -1 + 3 किती होते, 2 होते, कारण की हा पॉझिटिव्ह आहे. 1 - नाही 1 + 2 - x - 6x². आता मी काय करतो पहा, हा tan इनवर्स ॲज इट इज, हा वरचा न्यूमरेटर ॲज इट इज +1 अपॉन 1 इथं 1 ठेवतो या पोझिशनले. इथं काय करतो, हे मागचे समोर आणि समोरचे मागा लिहितो. म्हणजे याच्यातून पहिले मायनस साइन कॉमन काढले, निगेटिव्हचे होणार पॉझिटिव्हचे होणार निगेटिव्ह. पहा हा निगेटिव्हचा पॉझिटिव्ह झाला, हा 6x² समोर, हा निगेटिव्हचा पॉझिटिव्ह +x आणि हा पॉझिटिव्हचा निगेटिव्ह -2. फक्त अरेंज केलं, बाकी काहीच केलं नाही. आता हे जे आहे ना, याला सॉल्व्ह करायचं. याला जर सॉल्व्ह केलं आपण 6 × पहा 6 × -2 किती होते, -12. आता 4 × -3 4 3 12 म्हणजे -12 आणि 4 - 3 किती राहते तर 1 राहते. मग पहा इथं बरोबर 1 आहे पॉझिटिव्ह वाला. हे फॅक्टर पडले याचे. इथे येणार tan इनवर्स ऑफ 5x + 1 अपॉन 1 इन ब्रॅकेट फॅक्टर पडले 6x² नाही +4x - 3x - 2 हे फॅक्टर पडले. आणखी थोडेसे सॉल्व्ह करा. पहा tan इनवर्स ऑफ इथं आला 5x + 1 अपॉन 1 - 6x². याच्यामधून पहा 2 ब्रॅकेट पडतात याचे. 6x², इथं आपल्याकडे 6x² + 4x - 3x आणि -2 हा एक आणि हा एक. याच्यामधून काय निघते सर, तर 2x बाहेर निघाला तर आतमध्ये राहते 3x + 2. याच्यामधून -1 जर बाहेर काढला तर आतमध्ये 3x + 2. ओके, एक हा ब्रॅकेट आणि एक हा ब्रॅकेट, म्हणजे इथं आला 2x - 1 आणि 3x + 2. ओके 3x प्लस इथं x आहे, म्हणजे आपण याच्या बदलात लिहू शकतो इथं 3x + 2 आणि 2x - 1 हे लिहू शकतो आपण. कशाच्या तर याच्या बदलात लिहू शकतो. बस काही नाही, हे वरते घ्या. फक्त हे खाली सबट्रॅक्शन मध्ये वरते ऍडिशन मध्ये लिहा. म्हणजे कसं लिहिता येणार आहे, याला लिहिता येते. देअरफॉर y = tan इनवर्स ऑफ वरती लिहिता येते 3x + 2 + 2x - 1 अपॉन 1 - 3x + 2 × 2x - 1. कशात बसलं हे, tan इनवर्स ऑफ a + b अपॉन 1 - a × b, म्हणजे tan इनवर्स ऑफ a + tan इनवर्स ऑफ b. पुढचा तुम्ही फक्त डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करा आणि याचा आन्सर करा, बाकी काहीच नाही. चला पुढे नेक्स्ट 37.
याचा आन्सर काढजा बरं. डेरिव्हेटिव्ह घ्यायचा फक्त याचा, आणि आन्सर फक्त आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. 38. ओके ठीक आहे. डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स. एक्सच्या ठिकाणी फक्त कॉस एक्स पुट करा है ना, कॉस थिटा, एक्स नाही कॉस थिटा. पहा पुट सबस्टिट्यूट एक्स इज इक्वल्स टू कॉस थिटा, देअरफॉर थिटा इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ एक्स. कारण सांगतो 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स हा जो एक फॉर्मॅट आहे याच्यामध्ये आपल्याला व्हेरिएबल जो आहे तो कॉस थिटाच पुट करावा लागते, कारण की हा कॉस 2 थिटाच्या फॉर्म्युल्यामध्ये बसते है ना, हाफ अँगल फॉर्म्युल्यामध्ये. देअरफॉर इथं हा डी बाय डी एक्स माझं लिहिणं येते जीवार यार, तरी लिहिला पहा साइन इन ब्रॅकेट 2 टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ, याला लिहिता येते 1 मायनस कॉस थिटा आपण खाली येणार 1 प्लस कॉस थिटा ब्रॅकेट क्लोज. डी बाय डी एक्स ऑफ इथं आहे आपल्याकडे साइन, इथे येते 2 टॅन इनवर्स ऑफ. आता बा हा काय बनते, हा अंडर रूट जसा तसा 1 मायनस कॉस थिटा आपण 1 प्लस कॉस थिटा, मायनस असला तर साइन बनते म्हणजे 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2 अपॉन 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 जसा तसा. 2 कॅन्सल, साइन अपॉन कॉस टॅन त्याचा स्क्वेअर, आणि स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे टॅन एक्स बाय 2 झाला इथं. म्हणजे इथे येणार डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ 2 टॅन इनवर्स ऑफ टॅन एक्स बाय 2 जसाचा तसा. टॅन इनवर्स कॅन्सल म्हणजे काय राहिलं, डी बाय डी एक्स ऑफ साइन 2 मल्टिप्लाइड बाय एक्स बाय 2 जसाचा तसा. हा 2 कॅन्सल म्हणजे काय राहिलं आपल्याकडे डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स, सॉरी साइन थिटा, बरं सॉरी यार इथं थिटा नाही, इथं थिटा पाहिजे होता. पहा इथून एक्स केला मी ना, हा थिटा, हा बिन थिटा आणि हा पण थिटा, म्हणजे काय राहिला साइन थिटा राहिला इथं, साइन थिटा. देअरफॉर डी बाय डी एक्स ऑफ साइन थिटाची व्हॅल्यू आपल्याकडे कॉस इनवर्स ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्ह घ्या, पहा साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, आतमध्ये कॉस इनवर्स ऑफ एक्स ॲज इट इज इंटू, आता कॉस इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह -1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता पहा कॉस इनवर्स कॅन्सल, एक्स राहिला, एक्स मल्टिप्लाइड बाय -1 मायनस एक्स अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर ॲज इट इज. हे पटलं. ऑप्शन नंबर डी. चलो 3939 पहा आणखीन एक गोष्ट एकदम धमाकेदार बिलकुल. काय तर सर हा असा क्वेश्चन पडला, काय आहे इथं एक्स क्यूब प्लस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब मायनस वाय क्यूब, किंवा इथं अशी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर या फॉर्मॅटमध्ये असेल. तर सर आपण कसं सॉल्व्ह करत होतो, आपण सेक इनवर्स इकडे घेत होतो, मग त्याला कॉन्स्टंट पुट करत होतो, मग ते 1 मायनस के प्लस 1 प्लस के असं काहीतरी येत होतो. तर तो निव्वळ गधेपणा आहे, तो करायचा नाही. तर कसं करायचं, डायरेक्ट सॉल्व्ह करायचं, बिलकुल डायरेक्ट. आता पहा तुम्हाला हा फॉर्मॅट बिलकुल लक्षातच ठेवा लागेल, हा शॉर्टकट आहे. असा क्वेश्चन दिसला की आन्सर डायरेक्ट मारायचा वाय बाय एक्स. हे पटलं, काहीच लोड नाही घ्यायचा, काहीच ताण घ्यायचा नाही. बिलकुल पुण्य आहे हे बिलकुल पुण्य, शुद्ध पुण्य आहे ना. तर पुण्यच करायचं, पाप करायचं नाही, रिकामचोट कामं करायची नाहीत. डायरेक्ट अशा टाईपमध्ये क्वेश्चन पडला की डायरेक्ट आन्सर काय तर वाय बाय एक्स. आपण शॉर्टकटमध्ये घेतलाय, मी तुम्हाला समजून सांगितलं आहे. तुम्हाला माहित नसेल तर आपल्या लेक्चर्समध्ये जा, शॉर्टकटवाल्या लेक्चरमध्ये पाहून घ्या की बाबा डेरिव्हेटिव्हचे शॉर्टकट कसे आहेत तर, है ना. चलो नेक्स्ट 40 पहा 40 नंबरचा क्वेश्चन आहे. वेळ किती झाला पाहू द्या, मला लागली भूक. काही जास्त वेळ नाही झाला, 30 मिनिटं बिती झाले नाहीत. 40 नंबरचा क्वेश्चन एकदम व्यवस्थित सॉल्व्ह करून घेऊ. आपल्याकडे y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स इंटू साइन ऑफ अल्फा प्लस वाय देन डी वाय बाय डी एक्स आपल्याला काढायला लागते. तर भाऊ पहा थोडंसं फक्त काय करायचं, डोकं लावायचं, थोडंसं, जास्त नाही लावायचं. आपल्याकडे जास्त नाही आहे, आपल्याला गरज बी नाही जास्तची आहे ना. थोडंसं कसं पाहिजे तर थोडंसं कसं लावायचं. तर इथं काय म्हणते, इथं y इज इक्वल टू साइन इनवर्स. साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह असते सर 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, आणि पूर्णचा पूर्ण व्हेरिएबल हा पकडला जाईल इथं. मग सर जीव जाईल ना याच्यामध्ये, जीव नका गमवू ना, पहा ना, पुण्य करा ना, पाप करू नका ना. मग काय करसान, हा इकडे साइन इनवर्स आहे, याला इकडे ट्रान्सफर केलं तर होणार साइन, म्हणजे इथं आला आपल्याकडे साइन y इज इक्वल टू एक्स इंटू साइन अल्फा प्लस वाय जसाचा तसा. सर साइन अल्फा प्लस वाय मल्टिप्लिकेशनचा इकडे डिवायडेशन मध्ये येणार ना, म्हणजे इथे काय होणार साइन वाय अपॉन साइन अल्फा प्लस वाय इज इक्वल टू एक्स. सरळ लिहितो सर पर एक्स इक्वल्स टू साइन वाय अपॉन साइन अल्फा प्लस वाय. ओके लिहिलं सर. यू बाय व्ही लावा विथ रिस्पेक्ट टू वाय. आतापर्यंत विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण डिफरन्शिएट करत होतो, आता विथ रिस्पेक्ट टू वाय डिफरन्शिएट करा. काहीच लोड नाही भाऊ, पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय, म्हणजे इथे येणार डी एक्स अपॉन डी वाय. का बरं, अरे सर याचा रेसिप्रोकल केला तर डी वाय बाय डी एक्स भेटते ना भाऊ, काही लोड नाही ना. हा चला पोट ठेव, पहा इकडे याच्यामध्ये यू बाय व्ही एकदम जबरदस्त येते. काय तर सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन अपॉन सेकंड फंक्शन स्क्वेअर. म्हणजे इथे काय येणार साइन ऑफ अल्फा प्लस वाय इंटू साइन वायचा डेरिव्हेटिव्ह कॉस वाय मायनस साइन वाय ॲज इट इज याचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ अल्फा प्लस वाय विथ रिस्पेक्ट टू वाय आहे, तर वायचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि अल्फाचा 0, म्हणजे डबल घ्यायचं काम नाही, अपॉन खाली येणार
साइन स्क्वेअर अल्फा प्लस वाय जसाचा तसा. साइन स्क्वेअर अल्फा प्लस वाय कुठे आहे? साइन स्क्वेअर अल्फा प्लस वाय कुठे आहे? दोन मध्ये आहे सर. एक पहिल्यामध्ये आहे, एक दुसऱ्यामध्ये आहे. पण आपला आन्सर कोणता आहे सर? आपलं दुसरं आन्सर आहे, पहिलं नाही आहे. कारण सांगतो सर, मी काय म्हटलं तुम्हाला, आपल्याला काढायचं आहे dy बाय dx. इथं dx बाय dy आहे. याचा रेसिप्रोकल केला तर हा साइन स्क्वेअर वरती जाणार. साइन स्क्वेअर वरती कुठे आहे? तर एकाच ऑप्शन मध्ये आहे ना. तेच आपला ऑप्शन आहे. पण तरीही वेळ आहे म्हणून सॉल्व्ह करून दाखवतो. पहा, याला जर बारीक पाहिला आपण, एकदम बारीक डोळे करून पाहायचो कधी बी. साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. मागे पुढे लिहू शकतो बरोबर, मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. कशाचा फॉर्म्युला आहे सर? साइन ऑफ ए मायनस बीचा फॉर्म्युला. म्हणजे काय येणार इथं? इथं आहे आपल्याकडे dx अपॉन dy. इथं आहे आपल्याकडे dx अपॉन dy इज इक्वल्स टू, इथं येणार साइन ऑफ ए मायनस बी. ए म्हणजे अल्फा प्लस वाय मायनस वाय अपॉन खाली साइन स्क्वेअर अल्फा प्लस वाय जसा तसा. हा वाय कॅन्सल, इतर आला फक्त साइन अल्फा अपॉन खाली आहे आपल्याकडे साइन स्क्वेअर अल्फा प्लस वाय ॲज इट इज. इथं आहे आपल्याकडे dx अपॉन dy. आता रेसिप्रोकल करा, काय येणार? dy अपॉन dx इज इक्वल्स टू साइन स्क्वेअर अल्फा प्लस वाय ॲज इट इज अपॉन खाली काय येणार? साइन अल्फा. ओके, चलो आला आपला ऑप्शन. टेन्शनचं काम नाही. चला, 40 क्वेश्चन आपले झाले. पुढच्या लेक्चरमध्ये आणखीन 15 क्वेश्चन, त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आणखीन 15 क्वेश्चन, 15 आपण खतम करू. तर भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. जर काही प्रॉब्लेम असेल तर भाऊ कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करा. मला भरपूर जणांची कमेंट आली आहे की बुवा सर लाईव्ह लेक्चर घेत जा, सर लाईव्ह लेक्चर घेत जा. पण सध्या सांगतो भाऊ, लाईव्ह लेक्चर घ्यायची आपली परिस्थिती नाही सध्या. आपल्याकडे इक्विपमेंट नाही आहेत, आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट नाही आहेत लाईव्ह लेक्चरसाठी. लाईव्ह लेक्चरसाठी खर्च आहे, जवळपास 1.5 लाख रुपये खर्च आहे. तर सध्या आपल्याकडे कमतरता आहे, सध्या भाड्याची बी सोय नाही आहे, अशी कंडिशन आहे. तर लाईव्ह लेक्चर सध्या शिकतं काही येतील नाही भाऊ. ज्या दिवशी आपल्याकडे पैसे आले त्या दिवशी आपण सगळ्यात पहिले कॅमेरा टाकून, सगळ्यात पहिले सर्व्हर टाकून डायरेक्ट लाईव्ह लेक्चरची सुरुवात करू, है ना. सगळ्या गोष्टी मागं नंतर. तर लाईव्ह लेक्चर घेतल्याच जातील जेव्हा होतील तेव्हा. पण सध्या तर काही होऊ नाही शकत. तर रेकॉर्डेड लेक्चर आहेत, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असला तर आपला विकली चर्चा प्रत्येक हप्ती असतेच. तुम्ही त्याच्यामध्ये हे करा, कमेंट ड्रॉप करा. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा काही जो प्रॉब्लेम असेल तो विचारू शकता. काही लोड नाही. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. भारत माता की जय.